लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। आपल्यासोबत मान खटाव तालुक्यातील सोहम शिर्के हा मराठा बांधव आहे। त्यांनी हा रथ दिला आहे। नेमका आपण त्या रथाचा उद्देश काय हे आपण जाणून घेऊ। सांगा। जय शिवराय बांधवांनो, मी सोहम शिर्के। मी गेली 8 ते 9 महिने झालं मराठा आरक्षणासाठी लढा देतोय आणि गेले 8 ते 9 महिने झाले मी मान खटावच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन शिवरायांची महाआरती करतोय आणि तिथं आरक्षणाची जनजागृती करतोय। म्हणजे जेणेकरून आपण काय करतोय, एकदा गावात गेलो की त्या गावातील सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करतोय आणि तिथं शिवरायांची महाआरती करतोय आणि त्यांना आपलं आरक्षणाचं महत्त्व काय ते समजून सांगतो आणि जे समाजामध्ये तेढ निर्माण झालेत त्याला कसं दूर करता येईल ते आपण ह्या गोष्टी आपण मार्गदर्शन करतोय। ही कल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली? अगोदर तुमचा बिझनेस काय होता आणि ही कल्पना आपल्याला कशी सुचली? मी ॲक्च्युली मुंबईला व्यवसायामध्ये असतो। माझा मार्केटिंग PR बिझनेस आहे आणि प्लस हॉटेल अँड बिझनेस आहे। सो मी मनोज दादा जरांगे पाटलांचा मी न मिटणारा टॅटू महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा छातीवरती काढणारा मी। आपण पाहतोय की सोहम शिर्के या मराठा बांधवांना आपल्या छातीवर मनोज जरांगे पाटलांचा टॅटू देखील काढलेला आहे। आपण हे बघू शकता। कॅमेरामॅनला विनंती आहे की त्यांनी आपला हा टॅटू कृपया सविस्तर असं दाखवा। धन्यवाद शिर्के सर। सो मी टॅटू काढल्यानंतर असं झालं की मला तो टॅटू पूर्ण TV मीडियावरती व्हायरल झाला होता। सो मला असं वाटलं की जर पाटलांमुळे पाटील एवढं प्रामाणिक नेतृत्व आहे आणि मी त्यांना देव मानतो, त्याच्यामुळे मी त्यांचा फोटो माझ्या छातीवरती काढला होता। सो मला असं वाटलं मी काय ते समाजात देणं लागतोय, म्हणून मी मुंबईचे माझे बिझनेस सगळे दुसऱ्यांना हँडओव्हर केले आणि मी म्हटलं आरक्षणाचा लढा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत पण 1-2 महिने जाऊन येऊया। आणि ज्यावेळेस मी इकडे आलो त्यावेळेस असं झालं की रथयात्रेला सुरुवात केली आणि कल्पना हीच होती की आपला सकल मराठा समाज प्लस इतर समाज कसा एकत्र करता येईल, म्हणून हे शिवरायांची रथयात्रेची आयडिया सुचली आणि मी ते अप्लाय केलं आणि ते सक्सेसफुली अप्लाय झालं। मी जवळजवळ मान खटावमधून 150 गाड्या घेऊन वाशीला गेलो होतो आणि त्याच्यानंतरही सरकार या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आपल्याला परत धोका दिला म्हणून परत रथयात्रा सुरू केली। या रथयात्रेच्या निमित्तानं आपण काय म्हणजे समाजात काय सामाजिक बांधिलकी राखण्याचं काय काम केलं? बघा, मी एकतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा आहे, त्याच्याबद्दल जी करेक्ट इन्फॉर्मेशन आहे ती मराठा समाजाला पण पोहोचवतोय आणि इतर समाज बांधव आहेत त्यांना पण पोहोचवते। दुसरी गोष्ट सोबतच हे मान खटाव जनता दरबार हे एक मी कार्यालय मसोडमध्ये येथे ओपन केले, तर आपण त्याच्यामध्ये युवकांना ज्यांना रोजगार नसेल तर रोजगार द्यायचं काम करतोय। ज्या युवकांना व्यवसायामध्ये कर्ज अवेलेबल होत नाही किंवा पैसे कुठून कसे करायचे तर त्याच्याबद्दल आपण योग्य मार्गदर्शन करतोय। महिलांसाठी बचत गटाचे काय प्रोग्राम्स आहेत गव्हर्नमेंटचे प्लस प्रायव्हेट कंपनीज ते सांगतोय। आरोग्य शासकीय सेवा त्याचे काही स्कीम्स आहेत त्याच्या योजना ते सांगतोय। म्हणजे बरंच मोठं आपण काम ह्याच्यामध्ये करतोय आणि मान खटाव जनता दरबार सर्व जाती धर्माचं हक्काचं व्यासपीठ हे त्याचं टॅगलाईन आहे। म्हणजे आपण सर्व जाती धर्मासाठी करतोय पण महत्त्वाचा विषय मराठा आरक्षण विषय। आपण रोज किती गावे करता आणि त्या गावातील लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो? साधारणतः मी 3 ते 5 गाव करतो, डिपेंड्स करतं की डिस्टन्स किती आहे त्याच्यावरती। आम्ही स्टार्ट करतो पहिलं गाव जे लास्टला घेणार, म्हणजे रात्री सपोज 10ला जे लास्ट गाव घेणार ते आपण पहिलं अनाऊन्स करत जातो आणि जे लास्टला घेणार ते आपण 6च्या दरम्यान ते गावामध्ये अनाऊन्स करून तिथं पहिली आरती करतो आणि रिव्हर्स पद्धतीनं परत माघारी येतो, कारण त्यांना टायमिंग दिलेलं असतं, कोणाला 6 कोणाला 7 कोणाला 8, तर या पद्धतीनं आपण कव्हर करतो आणि त्या दरम्यान समाज पूर्ण एकत्र येतो। बिकॉज कारण ते सामाजिक विषय आहे प्लस भावनिक विषय आहे, त्याच्यामुळे समाज एकत्र येतो। खरं तर ही गाडी असेल किंवा हा सगळा जो आर्थिक ताळमेळ आहे तो आपण कसा गाठला? आर्थिक ताळमेळ तर स्वखर्चानेच करावं लागतं त्या गोष्टी। आणि कसं आहे, ज्यावेळेस आपण एखादा लढा हातात घेतो, जसं मनोज जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं की हा लढा त्याच्यामध्ये सातत्य लागतं, तुम्ही असं मध्येच सोडू नाही शकत की बाबा पैसे नाहीत म्हणून सोडला तर मग त्या लढायला अर्थ राहत नाही। सो आपण ज्यावेळेस लढा उभा करतो त्यावेळेस तो अटकेपर्यंत नेण्याचं आपलं काम आहे, नसेल तर करू नये आणि केलं तर ते एंडपर्यंत न्यावं किंवा ते बोलतात ना पूर्ण होईपर्यंत त्याच्यामध्ये कुठली अडचण येता कामा नये और त्याचा खंड पडता कामा नये। धन्यवाद। दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। पाहत रहा लक्षवेध न्यूज चॅनल। आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।